पहिला चेंडू किराण्याचा सामना करेल तो प्रताप. आजच्या दिवसातील पहिला सामना बागमांडला विरुद्ध नवदुर्गा. किराण्याचा पहिला चेंडू सामना करेल तो प्रताप. खोलवर टाकले चेंडू प्रतापाने काही कळालं नाही आणि एका धावेने श्री गणेश होतोय तो बागमांडला या संघाचा. धाव संख्येची सुरुवात पहिल्या चेंडूवर एक धाव. पुढील चेंडू किराण्याचा सामना करेल तो सुदीप. उंचावर मारल्या चेंडू पाहूया झेल होतोय का आणि झेल बाद. पहिला हादरा बसतोय तो बागमांडला संघाला. खूपच सुंदर असा झेल पकडलाय तो राम राणे यांनी. तो सविंद्र पहिल्या षटकामध्ये पहिला हादरा देतो तो किरण बागमांडला संघाला आणि त्याची जागा भरून जातोय तो नवीन फलंदाज सविंद्र. धाव संख्या आहे ती बागमांडला संघाची एक गडी बाद एक धाव. पाहूया प्रताप आपल्या संघासाठी काय प्रताप करतायत ते. पहिलं षटक पॉवर प्लेचं. पाहूया प्रताप आपल्या संघासाठी कितपर्यंत मजल मारून देतात आपल्या संघाला. पुढील चेंडू किराण्याचा सामना केला तो प्रताप. हलक्या हाताने खेळून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरे धाव देखील पूर्ण. धाव संख्यात भर. धाव संख्या आली ती 3. एक गडी बाद 3 धावा. पुढील चेंडू किराण्याचा सामना करेल तो प्रताप. उंचावर मारण्याच्या प्रयत्नात पाहूया धावचित होतोय का दुसरा आणि दुसरा हादरा बसतोय तो सविंद्र याच्या स्वरूप. नवीन फलंदाज मैदानामध्ये आमिष. पुढील चेंडू किराण्याचा सामना करेल तो प्रताप. शॉर्ट पिच टाकलाय चेंडू. एक धावचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. पाहूयात धाव संख्यात भर. धाव संख्या आली आहे ती पुढील चेंडू किराण्याचा सामना करेल तो नवीन आलेला फलंदाज आमिष. पहिल्यांदाच सामोरं जाताना किराण्याला. हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू. पाहूया एक धाव पूर्ण. एक चोरटी धाव घेण्यात यश आले ते आमिष आणि प्रताप याला. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आली ती 5. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात धावा आल्या त्या 5.
दोन गड्यांच्या मोबदल्यात. विकास पाहूया दुसऱ्या षटकाची जिम्मेदारी कोण घेऊन येते नवदुर्गा या संघाकडून. दुसरं षटक घेऊन येतो तर नवीन गोलंदाज रोहित. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं असं षटक घेऊन येतो तो रोहित. आणि पाक मांडल्या संघाची धावसंख्या आली ती 5, 2 गडांच्या मोबदल्यात. पहिला चेंडू रोहित याचा सामना करेल तो आमिष. आखूट टप्प्याचा चेंडू फलंदाजाला काही कळालं नाही आणि निर्धाव असा चेंडू. पुढील चेंडू रोहित याचा सामना करेल तो आमिष. पुन्हा एकदा तो रप्पा, परंतु पाहूया झेल होतोय का नाही. एका धावेवर समाधान मानावं लागेल ते आमिष आणि प्रताप याला. धावसंख्यात भर. धावसंख्या आली ती 2 गडी बाद 6 धावा. पुढील चेंडू रोहित याचा सामना करेल तो प्रताप. प्रताप एका साईडला झुंजताना दिसतोय आपल्या संघासाठी. शॉर्ट पिच टाकल्या चेंडू. पंचांचा स्वैर मारायचा इशारा. या ठिकाणी पंच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतील 22व्या क्रमांकाचा अवलंबन करताना पंच चैतन्य भोईर. त्याचबरोबर एका अतिरिक्त धावेने भर. धावसंख्या आली ती 7 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 7. खूपच सुंदर असा टाकलाय चेंडू. प्रतापही कळाला नाही आणि पंचांचा लेग बायचा इशारा. त्याचबरोबर एका अतिरिक्त धावेने भर. धावसंख्या आली ती 8. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करतो तो रोहित आपल्या संघासाठी. त्याला सामोरं जाईल तो आमिष. हलक्या हाताने खेळून काढलाय. लॉंग ऑफ शॉर्ट लॉंग. पाच चेंडूच्या संमतीनंतर धावसंख्या आली ती 9. या षटकातील शेवटचा चेंडू. हॅलो 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 हॅलो
नवीन गोलंदाज आलाय तो रामचंद्र राणे. या पुढील होणारा सामना यश लायन्स विरुद्ध एसडीके. मी एसडीके या संघाला आमंत्रित करतो की आपण आपल्या टी शर्ट साठी यायचं इथे. पुढील चेंडू राणेचा उंचावर मारण्याचा प्रयत्न पाहूया. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण. धाव संख्यात भर. धाव संख्या आली आहे ती 12. आणि या ठिकाणी आता आगमन झालंय ते कोळी ग्रामसेवक समिती ट्रस्टचे अध्यक्ष भगवान पाटील साहेब यांचं. मी त्यांचं जय माता दी ग्रुप व अश्रुषा पेंडू कोळी यांच्याकडून हार्दिक स्वागत करतो. पुढील चेंडू राणेचा सामना करेल तो प्रताप. खूपच सुंदर असा पटकावला चेंडू, परंतु दुर्भाग्य असे की खांब्याला लागून चेंडू आतमध्ये आला आणि एका धावेवर समाधान मानून घ्यावं लागेल ते प्रताप याला. खूपच सुंदर असा पटकावला चेंडू होता. आणि प्रताप हा धावचित बाद. आणि प्रताप याची जागा भरून काढण्यासाठी गेलाय तो नवीन फलंदाज समीर. नवीन फलंदाज आहे तो समीर. आणि आणखी एक धावचित बाद. आणखी एक हादरा बसतो तो बाग मांडल्या संघाला आमिषाच्या स्वरूपात. आणि आता त्याची जागा भरून घेण्यासाठी जातोय तो नवीन फलंदाज स्वानंद. त्याने आपल्या वैयक्तिक अशा षटकामध्ये फक्त 3 धावा देत.
आता चौथ्या षटकाची जिम्मेदारी घेऊन येतो तो स्वतः कर्णधार आतिश. शेवटचं षटक घेऊन येतो तो आतिश. पाहूया समीर आपल्या संघासाठी कितपर्यंत मजल मारून देतो या षटकामध्ये. फुल टॉस टाकला चेंडू, एक धाव पूर्ण. एक धाव पूर्ण. धावसंख्यात भर धावसंख्या आली आहे ती 14. पुढील चेंडू. पुढील चेंडू अतिशयचा सामना करेल तो स्वानंद. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू. पंचांचा स्वैर मारायचा इशारा. एका अतिरिक्त धावेने भर धावसंख्या आली ती 15. पुढील चेंडू अतिशयचा सामना करेल तो स्वानंद. उंचावर मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव असा चेंडू. पुढील चेंडू अतिशयचा सामना करेल तो स्वानंद. पुन्हा एकदा उंचवर मारण्याचा प्रयत्न, एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव बाद. नितीन, पाहूया समीर आता काही आक्रमक पवित्रा घेतात का आपल्या संघासाठी. उंचावर मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव असा चेंडू. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करतोय कर्णधार आतिश आपल्या संघासाठी. धावसंख्या ती स्थिरावलेली अजूनही 15 धावसंख्येवर. पुढील चेंडू अतिशयचा. पुढील चेंडू अतिशयचा. उंचावर मारण्याचा प्रयत्न, खूपच सुंदर असा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी सागर याने, परंतु 2 धावेचा इशारा. धावसंख्या भर धावसंख्या आली ती 18, सॉरी 17 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. पाहूया षटकार, चौकार की 2 धावा. उंचावर मारण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा काही प्रयत्न आणि धाव बाद. दुसरी धाव घेताना नितीन आपली
यश लायन्स आणि SDK या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतो की आपण कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. यश लायन्स या संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. SDK संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की आपण त्वरित नाणेफेकी कक्षामध्ये यायचंय आणि नवदुर्गा या संघाला विजयासाठी हव्यात त्या फक्त 19 धावा. 24 चेंडू 19 धावा. आणि मी आता आमंत्रित करतो मी भगवान पाटील साहेबांना आमंत्रित करतो की आपण या सामन्याची नाणेफेकी करून घ्यायची आहे. SDK विरुद्ध यश लायन्स. कोळी ग्रामसेवक समिती ट्रस्टचे अध्यक्ष माझ्याकडे नाही. आणि या ठिकाणी नाणेफेकी होताना यश लायन्स विरुद्ध SDK मध्ये हॅलो आणि नाणेफेकी जिंकलेले ते यश लायन्स या संघाने. यश लायन्स आपला काय निर्णय असेल? गोलंदाजी. आपण गोलंदाजी निवडलेली आहे. काय आपली रणनीती काय असेल या सामन्यासाठी? 24च्या आतमध्ये त्यांना थांबवायचं. ओके, असे कोणते गोलंदाज आहेत की आपण त्यांना 24च्या आतमध्ये थांबू शकाल? राजू आहे, यश आहे, पदू, मी स्वतः आणि राज. ओके, आणि या सामन्याच्या आयोजनाबद्दल आपण काय बोलाल? आयोजन खूप सुंदर केलेले आहे. जय माताजी गुरु जय. ओके, धन्यवाद आणि ऑल द बेस्ट आपल्याला या सामन्यासाठी. आणि या ठिकाणी आपल्यासोबत आहेत ते SDK संघाचे कर्णधार. आपण नाणेफेकी हारलेले तर आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे. ती काय रणनीती असेल आपल्या मनामध्ये? प्रथम फलंदाजी करून कमीत कमी 35 ते 40 टार्गेट देणे गरजेचं आहे. 35 ते 40 धावामध्ये आपले कोणते असे फलंदाज आहेत की आपण 35 ते 40 धावा पटकावाल? सचिन इंदर, अजित शिंदे, प्रशांत सावंत, प्रथमेश साळवी. ओके, धन्यवाद. आणि या सामन्याच्या आयोजनाबद्दल आपण काय बोलाल? खूप छान नियोजन केलंय. दरवर्षी असंच आम्हाला पण स्पर्धेत भाग देण्याची संधी द्यावी आणि आम्ही पण त्याचा आनंद लुटावा. ओके, धन्यवाद. ऑल द बेस्ट आपल्याला सामन्यासाठी. मी भगवान पाटील नाना यांना विनंती करतो की आपण काही 2 शब्द मार्गदर्शन करावं या स्पर्धेसाठी. प्रथमतः मी जय माता दी ग्रुप यांना मी यांचं अभिनंदन करतोय. दरवर्षी होळीनिमित्त मॅचेस भरून सगळ्यांना पूर्ण गावाला सर्व खेळाडूंना आनंद मिळतोय या क्रिकेटमधून. मी जय माता दी ग्रुपचे मनपूर्वक अभिनंदन करतो. कोळी ग्रामसेवक समितीतर्फे त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नाना. आणि टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे की यश लायन्स या संघाने नाणेफेकी जिंकलेली आणि आता क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. पहिला चेंडू प्रतापाचा उंचावरून हलक्या हाताने लेगच्या दिशेने त्यांचा 2 धावेचा इशारा. धावसंख्यात भर धावसंख्या आली ती 3 आणि विजयासाठी आता आवश्यकता ती 22 चेंडू 16 धावा. पुढील चेंडू प्रतापाचा 16 मॅचसाठी.
उंचवर मारलाय चेंडू पाहूया पंच आणि या ठिकाणी आत्ताच आगमन झाले ते अरुण भोईर साहेब यांचं समाजसेवक अरुण भोईर साहेब आणि त्याचबरोबर पुढील चेंडू प्रताप याचा सोम याच्यासाठी उंचावर मारलाय चेंडू पाहूया झेल होतोय का आणि चेंडू झाडाला लागला त्यामुळे एका धावेने धावसंख्यात भर धावसंख्या आली ती 6 धावा विजयासाठी हव्यात त्या आता फक्त 13 धावा पुढील चेंडू प्रतापाचा सामना करतो गजेश खूपच सुंदर असा फ्लिक शॉट केलेला आहे तो गजेशाने स्क्वेअर लेगच्या दिशेने पंचांचा 2 धावेचा धावसंख्या भर हे 12 महिन्याची हौलू बायको 12 महिन्याची हौलू बायको वर्षाची माझी हौलू बाय वर्षाची माझी हौलू बायको वर्षाची माझी हौलू बायको नवसाची माझी हौलू बाय नवसाची माझी हौलू बाय नवसाची माझी हौलू बाय पुढील चेंडू प्रतापाचा सामना करतो गजेश खूपच सुंदर असा टाकलेला चेंडू खोलवर पद्धतीचा गजेशाने काही कळालं नाही आणि पहिला निर्धाव असा चेंडू येतो तो प्रतापाच्या षटकामध्ये आणि धावसंख्याची समाप्ती झाली आहे धावसंख्या आली ती 8 एका षटकाच्या समाप्तीनंतर हॅलो नवीन षटक घेऊन येतो तो सुदीप उंचावर मारण्याच्या प्रयत्नात एक धाव पूर्ण धावसंख्या आली ती 9 आणि विजयासाठी धावा हव्यात त्या आता फक्त 10 पुढील चेंडू सुदीप याचा सामना केला तो गजेश उंचावर मारण्याच्या प्रयत्नात परंतु मिड विकेटच्या दिशेने एक धाव पूर्ण पाहूया दुसरी धाव घेत आहेत का नाही एका धावेवर समाधान मानून घ्यावं लागेल ते गजेश आणि सोम यांना धावसंख्यात एका धावेने भर धावसंख्या केली ती 10 आणि विजयासाठी हव्यात फक्त 9 धावा उंचावर मारण्याचा प्रयत्न पाहूया झेल होतोय का खूपच सुंदर असा झेल पकडलाय तो प्रताप याने आणि पहिला हादरा देतोय तो नवदुर्गा या संघाला सोम्याच्या स्वरूपात जे सामने भरवण्यात आले दरवर्षीप्रमाणे या सामन्यांच्या निमित्ताने जय माता दी ग्रुप तर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात येत आहे मान्यवरांनी आपल्या सत्काराचा स्वीकार करावा सर्वप्रथम कोळी ग्रामसेवक समितीचे अध्यक्ष श्री भगवान विवा पाटील यांना सन्मानित करण्यात येत आहे अशोक मुकाशी हे आपल्या हस्ते त्यांचा सन्मान करतील
स्वास्थ्य समितीचे चिटणीस श्री वसंत बेव पाटील यांनाही सन्मानित करण्यात येत आहे. त्यांनी सन्मानाचा स्वीकार करावा. सदस्य कार्यकारिणी सदस्य श्री अरुण आत्माराम कोटकर यांनाही सन्मानित करण्यात येईल. त्यांनी सन्मानाचा स्वीकार करावा. गावातील ज्येष्ठ सर्वांचे नाना मुरलीधर मोकाशी यांनाही सन्मानित करण्यात येते. कृपया सन्मानाचा स्वीकार करावा. गावातील सर्व कार्यक्रमामध्ये सर्व दुःख सुखामध्ये उपस्थित राहणारे आपले गावाचे सुपुत्र आयरोली येथे राहणारे चंद्रकांत मडवी यांनाही सन्मानित करण्यात येते. कृपया आपण सन्मानाचा स्वीकार करावा. विटाव्यातील आपले ज्येष्ठ नागरिक सर्व कार्यक्रमात तेही नेहमी सहभागी असतात असे विश्वनाथ मोकाशी यांनाही सन्मानित करण्यात येते. कृपया सन्मानाचा स्वीकार करावा. धाव संख्या आली आहे ती 15 आणि विजयासाठी फक्त 4 धावांची गरज आहे. आणि नवीन गोलंदाज आहे तो समीर. तसेच अनेक सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेणारे आमच्या मोकाशी घराण्याचे अध्यक्ष हरेश्वर मोकाशी यांनाही सन्मानित करण्यात येते. कृपया सन्मानाचा स्वीकार करावा. त्याचप्रमाणे अनेक सामाजिक कार्यामध्ये सहकार्य करणारे आमचे सर्वांचे जोडीदार आणि चांगले खेळाडू पण आहेत असे राजेश पाटील यांनाही सन्मानित करण्यात येते. कृपया सन्मानाचा स्वीकार करावा. बरसाची माझी हौलू बाय गो, बरसाची माझी हौलू बाय गो, नवसाची माझी हौलू बाय. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्याचे क्रिकेटचे सल्लागार अरुण भोईर यांनाही सन्मानित करण्यात येते. कृपया सन्मानाचा स्वीकार करावा. त्याचप्रमाणे सर्व सामाजिक कार्यामध्ये नेहमी सहभाग घेणारे अँग्री यंगमॅन चांगले क्रिकेटपटू आपले नरेंद्र गावते यांनाही सन्मानित करण्यात येते. कृपया सन्मानाचा स्वीकार करावा. आणि या ठिकाणी नवदुर्गा इलेव्हन या संघाने सामना जिंकलेला आहे.